क्वाड्रिलॅटरल दिलेलं आहे, त्याचे व्हर्टायसेस दिलेले आहेत. The vertices of a quadrilateral are -2 6, इथं A आहे, A -2 6, B 1 2, C 10 4 आणि D 7 8. Find the equation of its diagonals. Quadrilateral काढून घेऊ आपण. ठीक आहे. क्वाड्रिलॅटरल ए याचे पॉइंट्स आहेत -2 6, बी याचे पॉइंट्स आहेत 1 2, सी 10, 4 आणि डी 7, 8. खूप सोपं आहे. हे जे डायगोनल्स आहेत एडी आणि सीबी यांचे आपल्याला इक्वेशन काढायचे. 2.4 करू. ठीक आहे. पहिल्यांदा काय लिहिलं आपण, हे तुमचं सोल्युशन चालू झालं. इथून आपण क्वाड्रिलॅटरल काढून घेतला. याचे आता प्रत्येक आता ए आणि बी चा अगोदर काढून घेऊ आणि नंतर सी आणि डी चं काढून घेऊ. सो टू फाइंड इक्वेशन ऑफ डायगोनल AD 2.4 वापरा. हा एक पॉइंट मिळते आणि डी एक पॉइंट मिळते. ठीक आहे. युजिंग 2.4 of a straight line. काय 2.4? y minus y1 divided by y2 minus y1 is equal to x minus x1 divided by x2 minus x1. याला x1 y1 म्हणा, याला x2 y2 म्हणा. ठीक आहे. मग काय घे, y मायनस y1 किती आहे 6 डिवाइडेड बाय y2 किती आहे 8 मायनस y1 परत 6 इज इक्वल टू x मायनस x1 किती आहे -2 डिवाइडेड बाय x2 किती आहे 7 मायनस x1 -2. ठीक आहे. हे झालं मग y मायनस 6 अपॉन 8 मधून 6 गेले 2 राहिले इज इक्वल टू x प्लस 2 मायनस इंटू मायनस प्लस झालं डिवाइड बाय 7 प्लस 2 7 प्लस. ठीक आहे. मग काय झालं आता y मायनस 6 मल्टिप्लाय करा तुम्ही 7 आणि 2 9 9 y मायनस 6 इज इक्वल टू 2 इन द ब्रॅकेट x प्लस. सो 9 याला सिंप्लिफाय करू 9y मायनस 54 इज इक्वल टू 2x प्लस 4. 9y मायनस 2x मायनस 54 मायनस 4 इज इक्वल टू 0. ये 2x लेफ्ट हैंड साइड ला आला तर माइनस झालं, 4 लेफ्ट हैंड साइड ला आला तर माइनस झालं. ठीक आहे. सो 9y मायनस 2x मायनस 58 इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग इक्वेशन ऑफ दिस इज इक्वेशन ऑफ डायगोनल कोणचा AD. ठीक है. नाउ टू फाइंड इक्वेशन ऑफ डायगोनल CB using परत 2-point form of a straight line. ठीक है. आता परत याला काहीतरी x1 y1 म्हणा आणि याला म्हणा x2 y2. तुम्ही x1 y1
याला इथे म्हटलेलं इथे म्हटले तर ते लक्षात ठेवायचं आपण. सीबी ह्या डायगोनल साठी x1 y1 आणि x2 y2 घेतले जातात पॉइंट्स. ठीक आहे, किंवा x3 y3 x4 y4 असे घेतले तरी चालेल. फॉर्म्युला थोडंसं तुम्हाला चेंज करून द्यावं. y मायनस डायरेक्ट लिहू आता मी y1 4 divided by y2 minus 4 is equal to x minus x1 divided by x2 minus x1. ठीक है, so y minus 4 in the bracket 1 minus 10 किती झाले आहे minus 9. वरती घेऊन आलो इकडे डिनॉमिनेटर मध्ये आहे, इकडे लेफ्ट हँड साइड येऊन न्यूमरेटर मध्ये जाईल इज इक्वल टू हे किती राहिलं minus 4 सॉरी minus 2 in the bracket x minus 10. याला सिंप्लिफाय करूया, दोन्हीकडे मायनस साइन कॅन्सल होऊन जाईल. इथं पण मायनस आहे, इथं पण मायनस. ठीक आहे, सो 9y मायनस 9 36 इज इक्वल टू 2x मायनस 20. ठीक आहे, मग काय आलं पुढे 9y मायनस 2x मायनस 36 प्लस 20 इज इक्वल टू 0. 9y minus 2x minus किती 16 is equal to 0. This is required equation of second diagonal, that is CB. This is equation of diagonal CB. Now you can write. So the next bit is distance of a point from a line. As usual, x-axis, y-axis. ही एक लाइन आहे जी x आणि y दोन्ही ऍक्सिस ला इंटरसेक्ट करते. Intersecting x as well as y-axis. The equation of line is ax plus by plus c is equal to 0. आता ह्या लाईनचं हा एक पी पॉइंट घेतला कुठे आपण x1 y1 त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. ठीक आहे, तर या पी पॉइंट पासूनच हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हे डिस्टन्स नेहमी परपेंडिक्युलरच मेजर करणार आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स किंवा असं या ठिकाणचं डिस्टन्स असं नाही नसतं. ठीक आहे, नेहमी डिस्टन्स जे मेजर करतो आपण एखाद्या पॉइंट पासून ते एखाद्या लाईनचं ते परपेंडिक्युलर डिस्टन्सेस असतात. ठीक आहे, तर मग याचे कोऑर्डिनेट काय असतील? मग इथं y ची व्हॅल्यू 0 आहे, y जर 0 ठेवला इथे तर काय होतील याचे कोऑर्डिनेट्स? ax is equal to minus c, y 0 ठेवला, सो x is equal to काय आलं minus c by a. सो ह्याचे कोऑर्डिनेट काय झाले? minus c by a, y किती आहे इथे 0 आहे, y ची व्हॅल्यू 0 आहे. मग याचे कोऑर्डिनेट काय येतील? x तर 0 इथे आणि y काय? x 0 ठेवला तर y काय येईल? by is equal to minus c, y is equal to minus c by minus c by. ठीक आहे, आता डायरेक्ट मी फॉर्म्युला काय आहे त्याचा? परपेंडिक्युलर डिस्टन्स of a point x1 y1, perpendicular distance of a point x1 y1 from कुठून a line, कोणची लाईन आहे? ax plus by plus c is equal to 0 is given by equal mod of. का बरं mod? कारण डिस्टन्स कधीही आपण
मायनस मध्ये म्हणत नाही, -5 मीटर कपडा द्या असं नाही म्हणतात, बरोबर आहे? ठीक आहे. सो दिस इज इक्वल टू मॉड ऑफ a1x a कॅपिटल काढतो मी, आपण कॅपिटल घेतले ax1 प्लस by1 प्लस c डिवाइडेड बाय अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. याचं प्रूफ आपण नंतर घेऊ, तुम्ही सध्या हे लिहून घ्या. ठीक आहे. इथं काय परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट POINT ऑफ अ पॉइंट P x1, y1 असं आहे ते. So the next thing is distance between two parallel lines. ठीक आहे. आता समजून घ्या, ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत, यांचा स्लोप काय असणार आहे? सेम असणार आहे. तर हे डिस्टन्स, अच्छा, याचं इक्वेशन आहे ए, इथे लिहितो मी, ए x प्लस by प्लस c2 म्हणूया आपण, 2 नंबरला आहे, कारण इकडे कोऑर्डिनेट ऍक्सिस देखील आपल्याला काढायचे आहे. ठीक आहे. मी अगोदर कोऑर्डिनेट ऍक्सिस काढून घेतो. ठीक आहे. हे आपले कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे. ही लाईन म्हणा हिला L1, जिचं इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आणि ही एक लाईन आहे जिचं इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c1 इज इक्वल टू 0. मग याला काय म्हणायला लागेल? L2 म्हणायला लागेल ह्या लाईनला, आणि ह्या लाईनला म्हणायला लागेल L1. ठीक आहे. लाईन पुढे एक्सटेंड करायची गरज नाही. कोऑर्डिनेट वगैरे एक्स ऍक्सिस वर कुठं इंटरसेक्ट करतो, वाय ऍक्सिस वर कुठे इंटरसेक्ट करतो याची गरज नाही आहे. त्यामुळे हे कोऑर्डिनेट आपण काढणार नाहीये. ठीक आहे. जसं मागच्या याच्यातही आपल्याला तो फॉर्म्युला डिराइव्ह करताना, म्हणजे तो फॉर्म्युला पाहतानाही आपल्याला त्या कोऑर्डिनेटची गरज नव्हती, पण आपण काढून ठेवले होते. ठीक आहे. तर अच्छा, इथं C1 आहे आणि इथं C2 आहे, एवढाच फरक आहे. ठीक आहे. इथं C1 आहे आणि इथं C2 आहे. का? कारण पॅरलल लाईनचा स्लोप जो आहे तो काय असतो? सेम असतो. आहे की नाही? M1 इज इक्वल टू M2, कंडिशन ऑफ पॅरलल लाईन. मग तसे यायचं असेल तर ह्याचा स्लोप काय? मायनस कोएफिशियंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ y. ह्याचा पण स्लोप काय? मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. दोन्ही स्लोप सारखे आहेत म्हणून तर पॅरलल आहे. म्हणून आपण ax प्लस by प्लस c2, कॉन्स्टंट मात्र वेगळा आहे, ज्यामुळं त्या दोन लाईन वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. C1 आणि C2 इक्वल असले असते त्या दोन लाईन एकमेकावर ओव्हरलॅप झाले असते. ठीक आहे ना. सो त्याच्यामुळं काय, A आणि B दोन्हीकडे काय सारखे घेतलेले आहेत, कारण पॅरलल आहे. ठीक आहे. मग काय येईल? समजा ओरिजिन पासून हे डिस्टन्स घेतो मी, हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स घेतो मी P2 ओरिजिन पासून, आणि इतकं डिस्टन्स जे आहे ते घेतो मी P1. ओरिजिन पासून L1 लाईनचं डिस्टन्स किती आहे? P1. आणि ओरिजिन पासून L2 लाईनचं डिस्टन्स किती, इथून इथपर्यंत किती आहे? P2 आहे. मग देयरफॉर डिस्टन्स अर्थात परपेंडिक्युलर डिस्टन्स काय? P2 मायनस P1. P2 मायनस P1 काढलं तर हे डिस्टन्स आहे.
perpendicular distance P2 minus P1 between two parallel lines. कोणची लाईन आहे ax plus by plus c1 is equal to 0 and ax plus by plus c2 is equal to 0 is given by काय फॉर्म्युला मॉड काय घेतलं पण डिस्टन्स नेवर बी निगेटिव्ह म्हणजे मायनस जरी आन्सर तरी आपण त्याला काय लिहिणार प्लस लिहिणार आहे. ठीक आहे. मॉड ऑफ c2 minus c1 divided by under root a square plus b. म्हणजे दोन्ही फॉर्म्युले बघा. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट p x1 y1 फ्रॉम a लाईन ax plus by plus c is equal to 0. त्याच्याही डिनॉमिनेटर मध्ये काय अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि दोन पॅरलल लाईन मधलं जे डिस्टन्स आहे जे की हे डिस्टन्स आहे बरोबर. हे डिस्टन्स किती आहे p2 minus p1 ते देखील त्याच्या देखील डिनॉमिनेटर मध्ये काय अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. फक्त न्यूमरेटर चेंज आहे त्याचाही आणि याचा c2 minus c1 आणि तिथे न्यूमरेटर मध्ये काय आहे ax1 plus b y1 plus c. ठीक आहे. सो नाउ इकडे लिहून ठेवतो मी काय लिहिणार इकडे डिस्टन्स between two parallel lines is given by two parallel lines ax plus by plus c1 is equal to 0 and ax plus by plus c2 is equal to 0 is given by कशानं is equal to mod of c2 minus c1 divided by under root a square plus b square. ठीक है लिहून घ्या. नेक्स्ट सम आहे एक्झाम्पल फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॉइंट हा पॉइंट दिलाय 3 2 and the line 4x minus 6y is equal to 5. ठीक आहे. हे काय आहे तुमचं x1 y1 फॉर्म्युला काय सोल्युशन इथून चालू झालं आपलं की परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए पॉइंट टू द लाइन इज गिवन बाय काय फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे इक्वल टू ax1 plus b y1 plus c divided by under root a square plus b square नॉर्मल. ठीक आहे. मग काय a म्हणजे काय 4 आहे 4 into अच्छा हे तर आपलं हे झालं आणि गिवन पॉइंट पण लिहून टाकू पाहिजे तर आपल्याला गिवन पॉइंट इज 3,2 याला x1 म्हणा याला y1 म्हणा जे की आपण ऑलरेडी इथं म्हटलेलंच सोल्युशन मध्ये ते जर आलं तर अजून उत्तम. सो दिस इज इक्वल टू a म्हणजे काय 4 x1 म्हणजे काय 3 प्लस b म्हणजे काय -6 इंटू y1 काय 2 प्लस c किती आहे c किती आहे -5 c किती आहे -5 बरोबर आहे. इक्वेशनला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर लिहिलं तर काय इक्वेशन गिवन पॉइंट इज सो अँड सो and equation is standard form मध्ये 4x minus 6y minus 5 is equal to 0. 5 left hand side ला ठीक आहे म्हणून आपण काय घेतलं इथं -5 whole divided by
अंडर रूट ए स्क्वेअर 4 चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 6 चा स्क्वेअर काय येणार आहे प्लस 6 येणार आहे. मी याला जर सिम्प्लिफाय केलं मी तर हे येईल मॉड ऑफ 4 त्रिक 12 वजा 6 18 वजा 5 डिवाइडेड बाय अंडर रूट 16 प्लस 36 ब्रॅकेट मॉड मध्ये. ठीक आहे. आता बघा याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 18 8 आणि 5 23 12 गेले तर मायनस 11 आले. मॉड मध्ये डिवाइडेड बाय अंडर रूट काय आलं 6 6 12 3 4 5 52. ठीक आहे. मग हे काय लिहिणार आहे आपण 11 बाय रूट 52. ठीक आहे. युनिट्स मीटर असेल तर मीटर सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर जे काय असेल डिस्टन्स. ठीक आहे. सो डिस्टन्स इज 11 बाय रूट 52 युनिट्स. नाउ राइट डाउन. थोडंसं करेक्शन आहे इथे 6 3 चा घेतलं मी इथे 6 2 चा आहे हे काय येईल 12 येईल 12 मायनस 12 0 मग हे काय आलं -5 मी इथं येईल काय -5 आपण डिस्टन्स मेजर करत नाही म्हणून इथे काय येईल 5. ठीक आहे. राइट. मेक द करेक्शन. नेक्स्ट सम आहे find the length of perpendicular from -3 -4 on the line 4 in the bracket x plus 2 is equal to 3 in the bracket y minus 4. So equation solution starts. Equation of a line याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करू ना आपण. ठीक आहे. So 4 in the bracket x plus 2 is equal to 3 in the bracket y minus 4. याला काय लिहिता येईल 4x plus 8 is equal to 3y minus 12. So 4x minus 3y plus 8 plus 12 is equal to 0. म्हणजेच काय आलं 4x minus 3y plus 20 is equal to 0. ठीक आहे. So given point is काय आहे पॉइंट -3 and -4. याला x1 म्हणा याला y1 म्हणा. बरोबर. therefore distance of a point -3 -4 from a line कौन सी लाइन 4x minus 3y plus 20 is equal to 0 is काय mod of is equal to mod of a x1 plus b y1 plus c divided by under root a square plus b square. mod is equal to काय मग हे a ची व्हॅल्यू काय ax plus by plus c. ठीक आहे. a ची व्हॅल्यू काय 4 into x1 काय -3 प्लस b किती आहे -3 into y1 किती आहे -4 आणि c किती आहे मग c ची व्हॅल्यू आहे डिवाइडेड बाय अंडर रूट a स्क्वेअर 4 स्क्वेअर प्लस -3 चा स्क्वेअर जो की परत प्लस येणार आहे. ठीक आहे. दिस इज इक्वल टू mod of -12 plus 12 plus 20 divided by under root 16 plus 9 -3 square plus this is equal to
-12 आणि +12 कॅन्सल झालं, किती आलं हे 20 डिवाइडेड बाय √25, 20 डिवाइडेड बाय 5, 24 4 युनिट. मीटर असेल ते मीटर, सेंटीमीटर असेल ते सेंटीमीटर, किलोमीटर असेल ते किलोमीटर. ठीक आहे, म्हणून जे काय असेल ते युनिट इथे आपण नंतर देऊ शकतो. ठीक आहे, नाउ यू कॅन राईट डाउन. So the next example, find the distance between two parallel lines. 3x plus 2y minus 6 is equal to 0 and 3x plus 2y minus 12 is equal to 0. बघा इथं हा 3x आहे, सेकंड लाइन मध्ये देखील इथं 3x आहे, प्लस 2y आहे, इथं देखील प्लस 2y आहे, पण कॉन्स्टंटचे जे व्हॅल्यू आहेत त्या मात्र वेगळे आहेत. ठीक आहे, इथं c1 minus 6 आहे, c2 minus 12. ठीक आहे, so given two lines are 3x plus 2y minus 6 is equal to 0. L1 म्हणून पाहिजे आपण, and L2 second line is 3x plus 2y minus 12 is equal to 0. यांना कंपेअर करायचं ax plus by plus c is equal to 0 से. मग आपल्याला A 3 आहे, B 2 आहे आणि C मात्र वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे C1 आणि C2. Therefore, distance between these two lines is given by equal काय C2 minus C1 divided by under root A square plus B square. घेऊन द्या व्हॅल्यू. C2 किती आहे, हा C2 हा C1. ठीक आहे, ह्याला C2 ह्याला C1 म्हणलं, ह्याला C2 म्हणलं तरी काही फरक पडणार नाही. सो C2 इज -12 मायनस ऑफ -6, कारण स्टँडर्ड इक्वेशन काय आहे ax plus by plus c, म्हणून C2 -12 आणि मायनस ऑफ -6, कारण C1 ची व्हॅल्यू -6 आहे आणि C2 ची व्हॅल्यू -12, अंडर रूट a स्क्वेअर, a ची व्हॅल्यू आहे 3 स्क्वेअर प्लस b ची व्हॅल्यू आहे 2 चा स्क्वेअर. सो दिस विल बी -12 प्लस 6 डिवाइडेड बाय अंडर रूट 9 प्लस 4. काय आहे -6 अपॉन रूट 9 4 13. सो मॉड मध्ये so is equal to 6 upon root 13 units, मीटर सेंटीमीटर किलोमीटर जे काय असेल ते. ठीक आहे, सो व्हेरी सिंपल. फॉर्म्युला देखील लक्षात ठेवण्यासाठी खूप सिंपल आहे, दोन्ही फॉर्म्युला. नाउ राईट डाउन. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाइन्स. 5x minus 12y plus 1 is equal to 0. 10x minus 24y plus 1 is equal to 0. ह्या दोन लाईन दिलेल्या आहेत. आता तुम्ही मला इथं a चे व्हॅल्यू तर वेगळे आहेत, इथं 5 आहे, इथं 10 आहे, b ची व्हॅल्यू इथं 12 आहे, इथं 24 आहे आणि c1 आणि c2 तर सेम आहे. असं चालेल का आपल्याला? नाही चालेल. एक तर याला मल्टिप्लाय बाय 2 करा किंवा याला डिवाइड बाय 2 करा, एनीथिंग. ठीक आहे, सो सोल्युशन स्टार्ट्स. So given two lines, are 5x minus 12y plus 1 is equal to 0 and 10x minus 24y plus 1 is equal to 0. कोएफिशिएंट ऑफ x आणि y काय पाहिजे आपल्याला? सेम पाहिजे आणि कॉन्स्टंट जे आहे C1 आणि C2 हे देखील वेगवेगळे पाहिजेत. मग काय करणार आपण? मल्टिप्लाय, याला म्हणा इक्वेशन 1, याला म्हणा मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 डिजिट न आहे नाही, 2 डिजिट न मल्टिप्लाय करायचं, हे इक्वेशन 2 ने नाही मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, किंवा ह्याला डिवाइड बाय 2 करा आणि सेम. ठीक आहे, C1 C2 वेगळे येतील आणि इथं काय 5 येईल, इथं काय 12 येईल. ठीक आहे,
किंवा याला मल्टिप्लाय बाय 2 करा वरच्या इक्वेशनला, पहिल्या इक्वेशनला. सो 5 into 2 किंवा 2 into 5x minus 12y plus 1 is equal to 0. या इक्वेशनला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 10x minus 24y plus 2 is equal to 0. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2, ठीक आहे. therefore perpendicular distance between two lines, that is equation given by equation 2 and 3, ह्या दोन लाईन आहेत. आता ह्या लाईनला इक्वेशन 1 जी आहे लाईन, त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केला आणि कोएफिशिएंट ऑफ x आणि कोएफिशिएंट ऑफ y काय आहे? सेम आहे. ठीक आहे. सो गिवन बाय इक्वेशन the perpendicular distance between two lines, given by equation 2 and 3 is equal to chi c2 minus c1 divided by under root a square plus b square. c2 किती आहे? 2 म्हणूया 2 minus 1 divided by under root c2 है c1, 2 minus 1 divided by a square म्हणजे किती आहे? 10 चा स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे किती आहे? 24 चा स्क्वेअर. 24 चा स्क्वेअर काय? कॅल्क्युलेटर. हे काय? 1 डिवाइडेड बाय 10 चा स्क्वेअर आहे 100, 25 चा 625 आहे. 24 चा किती आहे? 576. 25 चा आहे 625. ठीक आहे. इज इक्वल टू, हे करा कॅल्क्युलेटर मध्ये 676. त्याचा रूट घ्या. अंडर रूट 676 काय? स्क्वेअर रूट नाही. कॅल्क्युलेटर जर आपण पाहिलं तर अंडर रूट 676 इज इक्वल टू 26. 26 चा स्क्वेअर आहे. सो इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 26 units is the answer. Right on.